लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उत्कंठा लागली ते मतमोजणीची. अवघे 6 दिवस मतमोजणी प्रक्रियेला आहे आणि नेमकं राजकारण्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. परभणीचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव माझ्यासोबत आहेत. जाधव साहेब, 6 दिवस उरलेत मतमोजणीला, काय भावना आहे तुमच्या? नेमकं काय स्थिती असेल असं वाटतंय? काय भावना माझ्या असणार आहे, 4 तारखेला कधी रिझल्ट फायनल होतो तेवढं बघायचं आहे, बाकी काय बघायचं कारण नाही. निवडून येणार आहे याच्यामध्ये काही शंका असायचं कारण नाही, माझ्या नाही परभणीकरांच्या नाही. पिक्चर क्लिअर आहे. काय स्थिती असेल? 6 विधानसभा होते, 6 विधानसभेमध्ये काय स्थिती आहे असं वाटतं तुम्हाला? मी 6 मध्ये प्लस राहणार आहे, 4 मध्ये विशेष राहीन. परभणी, पाथरी, परतूर, घनसावंगी आणि गंगाखेड, जिंतूरमध्ये मी थोड्या बहुत मतांना का होईना मी त्यांच्यापेक्षा पुढेच राहीन. महादेव जानकर आजपर्यंत असं सांगत होते की 3-3.5 लाख मतांना मी निवडून येणार. मात्र काही दिवसापूर्वी आमच्यासोबत बातचीत करताना त्यांनी असं विधान केलंय की शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्यासोबत दगा फटका झाला आणि तरी मात्र मी निवडून येणार, लाखाच्या मतांना निवडून येईल. कसं पाहता त्यांच्या विधानाकडे? आता त्यांचं म्हणणं, त्यांना त्यांचे सोर्सेस काय आहेत, त्यांचे सोर्सेस म्हणजे त्यांनी ज्यांना ज्यांना माल दिलाय तेच त्यांना सांगणार आहे. त्यांचं स्वतःचं काय सोर्स आहे? इथं आमचं गाव पातळीवर कोण कोण्या गावात आहे, कोणाने काय केले, कोण किती मतदान करू शकते, कोण्या गावात किती होऊ शकते, हे फील्डवरची कार्यकर्ता असलेला मी एक कार्यकर्ता आहे, नंतर मी नेता. त्यामुळे मला गाव पातळीवरची प्रत्यक्षात पाहणी आहे, माहिती आहे. ह्यांना गाव पातळीवरची कुठल्याच माहिती नाही आहे. ह्यांनी ज्यांच्या भरोश्यावर निवडणूक लढवली, ज्यांनी ह्यांना सांगितलं की साहेब माझ्या गावात एवढे पडणार आहे, की हे त्यांनी सांगितलं की हो एवढे पडणार आहे. ह्यांनी का बघितले का की ह्या गावात कोण राहते, ह्या गावात आपल्याला किती मतं पडतील, हे ह्यांनी काही बघितलेलं नाही. त्यामुळे ह्यांना त्याचा अंदाज नाही, म्हणून ते लोकांनी सांगावं आणि त्यांनी जाहीर करावं असं आहे. इथं आम्ही प्रॅक्टिकली बघितले, त्यांनी सांगावं बाबा पुण्या मतदारसंघात किती तुम्हाला मतं पडते ते सांगा म्हणा. सांगतात का बघू बरं? सांगू शकत नाही. गावात सांगा म्हणा की हे माझे 10 गाव आहेत, मला इथे एवढे मतं मिळणार आहे, मी तरी सांगतो. मागचं एक विधान तुमचं महत्वाचं विधान होतं की 1400 गावापैकी 1000 गावामध्ये तुम्ही लीड घेणार, त्यावर ठाम आहे तुम्ही? आज बी ठाम आहे, आज बी ठाम आहे. 1400तले 1000 गावं मी आजही प्लस राहणार आहे. निकाल लागल्यावर मी तुम्हाला हीच बाईट देईन मी की बघा हे 1000 गावं हे 400 वेगळे. काय मताधिक्य राहील जाधव साहेब असं वाटतं तुम्हाला? मताधिक्य काय राहील यावेळी तुमच्या? मताधिक्य माझं लाखाच्या पुढेच राहील. त्यांनी असंच विधान केलंय की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मतदारांनी मला स्वीकार केलंय, मी विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीत उतरलो होतो. जानकर असं विधान करतायत. आता विकासाचा घेऊन उतरले का जातीचा घेऊन उतरले लोकांनी बघितले ना सगळ्या परभणीकरांनी. तुम्ही ओबीसीच्या नावाखाली निवडणूक लढले, विकासाच्या नावावर नाही लढले. विकासाच्या गोष्टी करायच्या काय? तुम्ही आता 2 वर्ष मंत्री होते, कॅबिनेट मंत्री, त्या काळातलं एखादं विकासाचं उदाहरण सांगा, आयडल एखादं, किंवा मी ह्या माझ्या काळात हे केलंय, मग आपण ठरवू तुमचं विकासाच्या मुद्द्यावर लढलात म्हणून. विकासाच्या मुद्द्यावर लढला तर तुमच्या प्रत्येक कार्यकर्ता हा व्हॉट्सअपवर टाकत होता, एवढे हटकर धनगर, एवढे वंजारी, एवढे माळी, एवढे मायक्रो ओबीसीचं मतदान एवढं आहे, आम्ही असे जिंकणार. मग तुम्हाला एका जातीचं दाखवा वाटलं, आम्ही तर आजपर्यंत दाखवलं नाही, आजही दाखवलं नाही. कारण ओबीसी समाज सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. कारण गेल्या वेळेस दोन्ही निवडणुका मला ओबीसी समाजाने निवडून दिले. यावेळेस त्यांच्या ओबीसी कार्डमुळे काही माझ्या जवळचे सुद्धा ओबीसी लोक त्यांच्याकडे वळलेत जातीच्या आधारावर. पण जे माझ्यासोबत गेल्या वेळेस काही मराठा समाज नव्हता ते यावेळेस माझ्याकडे वळलाय. त्यामुळे ही निवडणूक त्यांनी जातीवर नेली, त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा माझाच विजय होणार आहे. कारण इथं मराठा असेल, मुस्लिम असेल, मागासवर्गीय असतील आणि पुन्हा मला मानणारा काही ओबीसीतला वर्ग असेल, ह्याची संख्या खूप आहे. त्यामुळे इथला माझा विजय निश्चित आहे. ह्याच्यात काही माझ्या मनात शंका नाही किंवा परभणीकरांच्या मनात शंका नाही. काय स्थिती राहील राज्यभरामध्ये? उद्धव ठाकरेच्या शिवसेना आणि महाविकास आघाडीची किती असतील आणि महायुतीला किती जागा भेटतील असं तुम्हाला वाटते? बघा, महाराष्ट्रामधली परिस्थिती काय असेल मी हे नाही सांगत, कारण मी एवढा जाणकार नाही. पण निश्चित एवढं सांगतो की 4 तारखेला या पूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज उद्धव ठाकरे असतील. जागा किती जिंकतील महाविकास आघाडी? तुम्ही अनेक ठिकाणी मतदान आपल्या दुसरा टप्पा संपल्यानंतर तुम्ही अनेक मतदारसंघात गेलं, त्यामुळे तुम्हाला विचारतो नेमकं महाविकास आघाडी किती जागा जिंकेल असं वाटतं? महाविकास आघाडी ही जागा 30च्या पुढे 35 पर्यंत जागा जिंकू शकते. 30 ते 35च्या मधलं ॲव्हरेजली महाविकास आघाडी जागा जिंकेल. जातीवाद झाला असं अनेक ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. बीडचं उदाहरण घेता आपण, उघड तिथं घोषणा देण्यात आली की एक स्पेसिफिक समाजाच्या दुकानावरून काही खरेदी करू नका.
कोण जाती जातीमध्ये विष पेरलं असं वाटतं तुम्हाला? आता मी कोण पेरले सांगायची गरज आहे का? तुम्ही बघितले ना, ऐकले ना, तुम्ही टीव्हीवर ऐकलंय, व्हॉट्सअपवर ऐकलंय, फेसबुकवर ऐकलंय, समजून घ्यायचं आपण, सांगायची काय गरज आहे त्याला? पण जे व्हायलंय ते चुकीचं आहे. कोण आहे यासाठी जबाबदार? जे कोणी असेल ते समजून घ्यावं ज्येष्ठांना. समजदार को इशारा काफी आहे. राजकीय ह्या निवडणुका सगळ्या वैचारिक असतात. ते विकासाच्या मुद्द्यावर असो, पक्षाच्या ध्येय धोरणावर असेल, या निवडणुका होत असतात आणि निवडणुकीची प्रक्रिया ही निरंतर असते. एक 10-15 दिवसाचा, 20 दिवसाचा, महिन्याचा कालावधीमध्ये तो निवडणूक प्रक्रिया राबवल्या जात असते आणि प्रति 5 वर्षानंतर त्या निवडणुका होत्यात. काही लोकसभेच्या, विधानसभेच्या, महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, ह्या सगळ्या निवडणुका होत असताना निवडणुकाची मतदान प्रक्रिया ज्या दिवशी संपते संध्याकाळी 5-6च्या दरम्यान, त्यानंतर मात्र आपण सगळे हेवे दावे सोडून दिले पाहिजे आणि आपण आपल्या गावाचा, आपल्या शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल, मी ह्या गावचा आहे, ह्या माझ्या गावामध्ये लोक कसे गुण्यागोविंदाने आणतील. पिढ्यानपिढ्या लोक एका समाजामधले, एका गावामध्ये सगळ्या समाजाचे लोक राहतात. कधी जातीवाद आजपर्यंत झाला नाही, मग असंच का आताच का व्हायला लागलाय? कोण आहे जबाबदार त्यासाठी? त्याला कोण जबाबदार आहे तुम्ही ठरवा ना. कोण जबाबदार आहे? कोण्या पक्षाचे लोक आहेत, कोण्या विचाराचे आहेत, हे तुम्ही विचार करा. आता मीच सांगणं गरजेचं आहे का? सगळ्याला कळायला लागले काय करायला लागले, कोण काय नाही करायला लागले. आता इकडे देशाचे पंतप्रधान संवैधानिक पदावर बसलेले असताना त्यांनी मी ओबीसीचा आहे म्हणणं, देवेंद्र फडणवीस डेप्टी सीएम असताना त्यांनी आमचा DNA ओबीसीचा आहे म्हणणं, हे तुम्हाला संयुक्तिक वाटते का? हे सांगा मला अगोदर. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने जात दाखवायचे ही चुकीची आहे. कारण पदावर बसलेला अधिकारी असो का पुढारी असो, त्याला कुठल्याही जातीचा उल्लेख करता येत नाही आणि त्यांनी करू नये, संविधानिक हे अटी येतात. पण तरी देखील ह्यांची जर भाषा अशी बोली असेल, म्हणजे नेमकं ह्यांना काय साध्य करायचं हेच कळालं नाही आणि ह्याच कारणामुळं महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण झाले, ही वस्तुस्थिती आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मला फायदा झाला असं तुम्ही उघड मान्य केलंय. जरांगे पाटील परभणीला आले असता योगायोगाने तुमची भेटी झाली. नेमकं तुम्ही म्हणले, विधान बी केलं होतं तुम्ही की जरांगे पाटील भेटले तर मी त्यांचा धन्यवाद मानणार आहे म्हणून. त्या दिवशी भेट झाली, नेमकं जरांगे पाटलांशी काय बोलणं झालं तुमचं? माझं काहीच बोलणं झालं नाही. योगायोगाने मी, आमचे मित्र आहेत हरिभक्त पारायण रोहिदास महाराज मस्के गंगाखेडला, त्यांच्या घराची वास्तुशांती होती आणि मी त्यांच्याकडे घराकडे जात असताना पोखरणी फाट्यावर माझी योगायोगानं जरांगे पाटील समोरून आले आणि मी इकडून जात होतो आणि भेटलो आणि त्यांचं स्वागत केलं. शेवटी कसं आहे, समाजाच्या माध्यमातून प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला आपल्या आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी भांडण्याचा नैतिक अधिकार आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी एखादं आंदोलन समाजासाठी केलं असेल तर त्याच्यामध्ये गैर काय? अरे आम्ही धनगर समाजाला ST आरक्षण मिळावं म्हणून आम्ही सुद्धा धनगर समाजासमोर रस्त्यावर उतरलो. जेव्हा जेव्हा ओबीसीनी एल्गार दिला काही चांगल्या वाईट प्रसंगाला, त्यावेळेस आम्ही त्याच्यासोबत सुद्धा उतरलो. आता मराठा समाजानं एखाद्या रस्त्यावर भूमिका दुराची घेतली असेल तर मला त्यासोबत उतरावं लागेल. उद्या मुस्लिम समाज म्हणला आम्हाला आरक्षण पाहिजे, त्यासाठी मला जावं लागेल, मागासवर्गीयासाठी जावं लागेल. राजकीय पुढारी असो किंवा अधिकारी असो, ह्यांना कुठली जात नसते आणि सगळ्या समाजाच्या लोकांचं समाधान करणं हे पुढाऱ्याचं काम असतंय, अधिकाऱ्याचं काम असतंय आणि ते आपण केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये गैर काही नाही. उद्या जरांगे पाटील रस्त्यावर उतरले तर त्यांचं समर्थन करायला मला उतरावं लागेल. याला जर उसरून एक माझा प्रश्न आहे, 4 तारखेपासून जरांगे पाटील परत आंदोलन करतायत. आता उघडपणे संजय जाधव त्यांना मदत करणार का किंवा सहकार्य करणार का? अरे बाबा, उद्या जरांगे पाटील जर मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणार असतील तर मी सुद्धा त्यांचं उतरणार ना. उतरावंच लागेल मला. म्हणायची काय गरज आहे त्याला? तो माझा अधिकार आहे. कालच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं मराठा समाजाने मला मतदान केलंय, मुस्लिम समाजानं केले, मागासवर्गीयांनी केले, काही ओबीसीनी केले, जिथं जिथं त्यांची अडचण येईल तिथं मला खंबीरपणानं उभं टाकावं लागेल. ते माझा नैतिक अधिकार आहे, ती माझी नैतिकता आहे आणि ती मला पाळावी लागेल. तिथं काही मागं पुढे बघायचं कारण नाही. एरवी बी आम्ही त्यांना मदत करत होतो, उद्या बी करणार सगळ्यांना, आणि खुलून करायला बी काही अडचण नाही. प्यार किया है तो डरना क्या. शेवटचा प्रश्न, देशामध्ये काय स्थिती राहील असं वाटतं तुम्हाला? निवडणुकीचा निकाल कसा असेल? देशातला निकाल सध्या वाटत आहे की भाजपच्या विरोधात दिसतंय वातावरण. आता काय मतपेट्यात काय घोळ होते ते बघू, पण निकाल तर देशामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. तर संजय जाधव होते यांनी विविध प्रश्नावरती उत्तर दिलंय. एकूणच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित आहे असं विधान या ठिकाणी संजय जाधव यांनी केलंय. तर राज्यात महाविकास आघाडी सरकारला, महाविकास आघाडीला या ठिकाणी मोठा मताधिक्यानं विजय होईल असंही विधान संजय जाधव यांनी केलंय. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.